गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात दरवर्षी कोट्यावधी रुपयांची वाढ होताना दिसून येत आहे। त्यामुळे मंदिर समितीने शहरात आलेल्या भाविकांना अधिकाधिक सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे। आणि याचाच एक भाग म्हणून शिवश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे निवेदन देत विविध मागण्या केल्या असून यात मंदिर समितीने विठ्ठल रुक्मिणी मोफत हॉस्पिटल, सर्वरोग निदान व मोफत उपचार सुविधा, सुसज्ज व आधुनिक यंत्रणा, तज्ञ डॉक्टरयुक्त असे हॉस्पिटल बांधण्यात यावे, सर्वांना मोफत उपचार सुविधा देण्यात यावी, तसेच रिद्धी सिद्धी मंदिराजवळ कायमस्वरूपी दर्शन मंडप वारी कालावधीसाठी उभारण्यात यावेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील अन्न क्षेत्राची वेळ वाढवण्यात यावी, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मोफत अन्न क्षेत्र चालू करण्यात यावे, विठ्ठल मंदिरात व दर्शन मंडपात आरोचे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच विठ्ठल मंदिर दर्शन मंडपात प्राथमिक उपचार केंद्र चालू करून 24 तास सेवा देण्यात यावी। विठ्ठल मंदिर गोशाळेमधील गोमातेचा मृत्यू झाला होता, याबाबत करण्यात आलेली कारवाई व गोमातेच्या मृत्यूनंतर त्याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना यांची माहिती देण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे। या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा या संस्थेचे अध्यक्ष अतुल कारंडे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। या अजेंड्याखाली आम्ही पंढरपूरच्या विकासाकरता मंदिर समितीला आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत। मंदिर समितीकडे आम्ही पहिली मागणी केली आहे की रोग निदान आणि मोफत हॉस्पिटल, सर्वसामान्य जनतेसाठी मोफत हॉस्पिटल चालू करावं, ही आमची पहिली मागणी आहे। मंदिर समितीने दर्शन मंडप कायम, रिद्धी सिद्धीपाशी दर्शन मंडप कायमस्वरूपी दर्शन मंडप उभा करावे, अन्नछत्राची वेळ वाढवण्यात यावी, जे भक्त निवास आहे तिथे मोफत अन्न देण्यात यावे, दर्शन मंडपामध्ये आरोग्य पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, आणि जो काय मंदिर समितीमध्ये भ्रष्टाचाराचं ठेकेदाराकडे काय भ्रष्टाचाराची मागणी केली त्या अधिकाऱ्यावर कायमस्वरूपी त्यांना कामावरून काढण्यात यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। ह्या सर्व मागण्या आम्ही मंदिर समितीकडे केलेल्या आहेत। मंदिर समिती ह्या गोष्टीकरता सकारात्मक विचार करून एका महिन्यात यावर कारवाई करण्यात यावी। जर यांनी कारवाई केली नाही तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन करू। माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांनी VIP दर्शन बंद केले असं त्यांनी जाहीर केले, पण पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अजूनही लोकप्रतिनिधी, छोट्या संघटना यांच्या माध्यमातून VIP दर्शन हे चालूच आहे। सर्वसामान्य जनतेला ह्या गोष्टीचा त्रास होतो, ह्या गोष्टीमुळे अनेक लोकांना, वयस्कर लोकांना त्रास होतो। त्यामुळे हे VIP दर्शन कलेक्टर साहेबांनी जसं जाहीर केलेलं आहे VIP दर्शन बंद करण्यात यावे, तर तसंच या इथं मंदिर समितीने VIP दर्शन संपूर्णपणे बंद करावे।